नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मुगाचा सूप करणार आहोत। तर ते सांधेदुखी असे कुठं जॉईंट सांधे दुखतात ना, त्यासाठी खूप उपयुक्त आहे। तर मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते। हे बघा, मी एक वाटी मूग घेतले, त्यासाठी थोडंसं 10-12 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कांदा आणि टोमॅटो आवडीप्रमाणे घालायचं, थोडीशी मिरी पावडर, जिरी पावडर। तर आता आपण गॅस पेटवू। हे बघा, आपण 2 ग्लास पाणी उकळायला ठेवू। हे बघा, मी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवले। आता त्यामध्ये आपण हे धुवून ठेवलेले मूग टाकायचे आणि शिजून घ्यायचे चांगले। अशी उकळी आली का चांगले शिजून घ्यायचे दाबेपर्यंत। ते पण आलं आणि लसणाची पेस्ट करू। थोडीशी हळद टाकून त्याला आपण चांगलं शिजून घेऊ आणि आलं लसणाची पेस्ट टाकायची। तर मी तुम्हाला सांगते का, आता अर्धे आपण आलं लसूण याच्यातच टाकू, म्हणजे टेस्ट पण खूप चांगली लागते। आणि उकळून घेऊ। नंतर आपण यातले थोडेसे मूग काढायचे। हे कडणवरती आहे ना, हे बाजूला काढायचं चांगले शिजल्या। आणि थोडेसे मूग शिजले का ते आपण वाटून घेणार आहे। संधिवात सांधेदुखीसाठी हे सूप ना खूप छान चांगलं आहे। आठवड्यातून 2दा तरी घ्यायचं। आता मी तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा, आता आपले चांगले शिजलेत हे मूग। आता आपण थोडेसे असे वाटून घेऊ, म्हणजे थोडंसं दाटसरपणा येईल त्याच्यात। हे बघा, असे चांगले शिजून द्यायचे। असे मऊ झाले का थोडेसे काढून घ्यायचे आणि ते वाटायचे। आणि बाकीचं आपण सूप ते गाळून घेऊ आणि अख्खे थोडेसे ठेवायचे, म्हणजे ते दाताखाली चांगले पण लागतात। आता आपण ते वरचं सूप आहे ना, ते गाळून घेऊ। मूग असे टाकायचे। आता आपण हे काढून घेऊ आणि असे काढून घ्यायचे। तेल टाकू। आता आपण ह्याच्यात मिरची परतून घेऊ थोडीशी। मिरची परतली का थोडासा कांदा टाकायचा। कांदा पण चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो नाही टाकलं तरी चालेल, पण टेस्ट चांगली होती म्हणून थोडंसं टाकायचं। टोमॅटो चांगलं परतलं का त्याच्यात थोडंसं जिरा पावडर टाकायचं, मिरी पावडर टाकायची, थोडीच टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं। तुम्हाला जर सकाळी तुमचे असे हात, परत आपण सकाळी उठतो बघा, आपल्या हाताशी वळत नाही, त्याच्यासाठी परत असे जॉईंट दुखतात, त्याच्यासाठी पण हे सूप ना खूप चांगलं आहे। हे मूग आहे ना, याच्यातच परतून घेऊ। पण हे कडाने ना उकळलेलं वरचं कडण असतं ते त्याच्यामध्ये असं ओतू। आणि आपण हे वाटून घातलेलं आहे ना, दाटसरपणा यायलासाठी थोडंसं ते पण आपण असं मिक्स करू त्याच्यात। हे बघा, आपलं सूप तयार झालंय। आता आपण काढून घेऊ। गॅस बंद करू। बघा, जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही आणि शरीराला पण खूप पौष्टिक आहे। बघा, वरून थोडीशी कोथिंबीर टाकू। बघा, आपलं सूप तयार झालंय मुगाचं। तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असले तर तुम्ही लाईक करत जा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा नवीन असाल तर। बाय बाय।